रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय बघा रताळाचा शिरा. त्यासाठी काय घेतले आपण, हे छान असे रताळे आपण धुवून आणि उकडून घेतलेत बरं का. हा 1 वाटी गूळ आहे, हे सुंठ वेलची, हे तूप आहे आणि हे ड्रायफ्रूट आले. तर आपण हे जे रताळ उकडून घेतले हे छान असे बारीक करून घेऊ बरं का. असे हे बघा, हे आपल्याला हे वरची साल पण काढायची गरज नाही, कारण आपले रताळ छान आहे. हे बघा असं करून घेते. आता मी तुम्हाला दाखवते. मी बघा आपण हे छान असं मॅश करून घेतलंय. आता आपण ना कढई ठेवून फोडणी देऊन घेऊ बरं का. आपण आता हे तूप टाकून घेऊ बघा. ड्रायफ्रूट भाजून घेतलेत आपण, तूप टाकेल नव्हतं तेव्हा. आता हे आपण तूप गरम झालंय, हे टाकून घेऊ बरं का. आपण हे रताळ छान मॅश केलेले. आणि हो, हे चिकट होतं, पण तोपर्यंत थोड्या वेळ अगदी छान फ्राय होईपर्यंत चिकट होणार आहे, नंतर नाही होत बरं का चिकट. बरोबर आपलं आपलं असं फ्राय होत आलं की कमी होतं, असं चिकटपणा कमी होतं त्याचा. उपवासासाठी ना खूप छान पदार्थ आहे हा. पौष्टिक पण आणि खायला पण अशी वेगळं काहीतरी. आणि आपण याचं नैवेद्य पण दाखवू शकतो बरं का, गोड म्हणून. बघा तूप कमी वाटतंय रे, थोडं तूप टाकून घेऊ अजून. हे आलं आपलं तूप. गॅस मिडियम करून छान मिक्स करून घेऊ. एकसारखं हलवत राहायचं बरं का. हे असं हे बघा, रताळांमध्ये ना पौष्टिकपणा खूप असतो. प्रोटीन, प्रथिने, आयर्न सर्व असतं यात. आपल्याला उपवासाच्या निमित्ताने उपवास पण होतो आणि खायला पण वेगळं असं काहीतरी होतं. शरीराला बी सर्व काही भेटतं यातून. आपण आता आहे ना गूळ टाकून घेऊ. गूळ आपल्याला पाहिजे तसं टाकायचं, कारण काही वेळेस आपल्या रताळांचा जसा गोडवा असेल त्याप्रमाणे गूळ टाकायचा बरं का. साखर बी वापरू शकतो, जसं पाहिजे तसं गूळ साखर जे पाहिजे ते वापरू शकतो आपण. आता हे आपण 1 मिनिट असंच झाकून ठेवणार आहे, कारण गूळ आणि रताळ याचं एकजीव होऊन छान असं पाणी होईल, म्हणजे त्याचं बघा. वाफेने झाकून ठेवू आपण. आता याला वाफ भरू देऊ. आपण बघू बरं का. आता हे बघा, याचं गुळाचं कसं छान पाणी झालंय. पाणी म्हणजे झालंय जरा सैल, पण घाबरू नका. हे जे आहे आपण पूर्ण असं, आता आपण गॅस मिडियम करू आणि एकजीव करून घेऊ दोघांना पण. आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचंय बरं का. मी गॅस थोडा मोठा केलाय, जेणेकरून हे गुळाचं पाणी झालंय ते पाणी दोघं छान असं एकजीव होतील. यातच आपण आता हे सुंठ वेलची आणि ड्रायफ्रूट जे आहे ते टाकून घेऊ बरं का. मिक्स होऊन जातील. हे बघा, एकसारखं असं हलवत राहायचंय. खूप छान रेसिपी बरं का. आपल्याला देवाला नैवेद्य पण देता येतो. आपल्या स्वतःसाठी तर होतोच, पण आपल्या भगवंतांना नैवेद्य पण चालतो याचा बरं का. शिवरात्र प्रदोष असेल तेव्हा छान याचा नैवेद्य होतो. आपल्याला उपवास पण होतो. हे बघा, त्याचं बरोबर असं गुळाचं पाणी जे आहे ते आटलंय. बघा, आपण पूर्ण असं एकसारखं हलवणार आहे बरं का. तो शिरा आपोआप आपला असं कढई सोडतोय बरं का. त्यात आता पाणी ऑइल म्हणजे राहिलंच नाही पाणी. हे बघा, छान असं घट्ट पण होतोय आणि त्याचं आपोआप असं कढईपासून बाजूला असं वेगळा असं होतोय. खूप असं छान रुचकर असा शिरा झालाय बरं का आपला. बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. किती छान होतोय आपला शिरा.
झालाय बरं का. आपण आता काढून घेऊ. बघा किती सुंदर झालाय आपला शिरा. असा शिरा तुम्ही पण बनवा, खा आणि मला लाईक करून सांगा.